तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. आज सकाळी उठून नाश्ता केला, ओट्स आणि चहाचा. ते झाल्यावर तयार झालो मस्तपैकी बाहेर जायला, आणि बाहेर जायला निघालो तो गेलो पहिला महालक्ष्मीच्या मंदिरात. आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपल्याला काही चैन पडत नाही. त्याच्यामुळे आठवड्यातले 2 दिवस तर आपण इथं असतोच. एक विचार तुमच्या मनात आला की तुम्ही त्या विचाराला घाबरता, पण त्या एका विचाराला घाबरण्याची काही गरज नाही. त्या विचारात जर तुम्ही सतत करत बसला तर त्या विचाराचं काहीतरी होईल. म्हणजे ज्याची तुम्हाला भीती वाटते तसं काहीतरी होऊ शकतं, पण एका विचार आल्यामुळं तसं काय होत नाही. तुम्ही तुमच्या मनात कुठलाही विचार येऊ देत चालते, पण ते विचार सतत करणं हे चांगलं नाही आपल्यासाठी. त्याच्यामुळे सतत एखादा विचार करत बसू नका. जे तुम्हाला चांगलं वाटते ते करा. आईचा आशीर्वाद घेतल्यावर दुपारी घरी आलो आणि जेवलो आजच्या सणाचं राळ्याचा भात, मिक्स भाजी, बाजरीची भाकरी वगैरे. मग संध्याकाळी 5 वाजता उठून गेलो ग्राउंडवर थोडीशी रनिंग. ज्याच्याकडे कमी ताकद आहे त्याला कसं ओळखायचं सांगू? तो कधी तुमच्याशी नीट बोलणार नाही, उद्धटपणे बोलेल, उडवाउडवीची उत्तरं देईल. परंतु ज्याच्याकडे ताकद आहे, म्हणजे आत्ताच मितल्या पोरांसोबत थांबलेलो पैलवानांसोबत, मग ते ज्या वेळेला बोलतात, जसं बोलतात एकदम सिम्पल नॉर्मली, जेवढं आपण विचारलं तेवढ्याची उत्तरं. त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांच्याकडे समोरच्याला खाली पाडण्याची ताकद आहे, तरी देखील ते कधी उडवाउडवीची उत्तरं देणार नाहीत, कधी त्या ताकदीचा वाईट उपयोग करून घेणार नाहीत. परंतु ज्यांच्याकडे ताकदच नाहीत, जे फुसकीबार आहेत ना, ते नेहमी उठताना दिसतात. त्यांचं कधी भाषा व्यवस्थित नसते आणि त्यांच्यासमोर जाऊन बोलल्यावर तुम्हाला असं वाटेल की आपण हे कोणाशी बोलतो आहे. हे असल्यांसोबत बोलल्यापेक्षा न बोललेलं चांगलं होतं असं तुम्हाला वाटेल. परंतु यांच्याकडे खरंच ताकद आहे. ते एकदम शांत असतात, कधीच कोणाला वाईट काय बोलत नाहीत आणि आपल्या कामाशी मतलब ठेवून असतात. तर मग हेच आहे की ताकदवान माणसांना कसं ओळखाल, तर ते एकदम शांत आणि स्वतःचं जे आहे तेच बघतील, दुसऱ्यांच्या फाटक्यात पाय घालणार नाहीत, दुसऱ्यांना वाईट वाटेल असं बोलणार नाहीत. तर असं ओळखायचं ताकदवान माणसाला. केली. त्यानंतर आलो दसरा चौकात येऊन बसलो. त्यानंतर आलो घरी आल्यानंतर पुन्हा ते सकाळचा मेनू जो काय होता तो खाल्ला आणि त्यानंतर शतपावली थोडा वेळ केली. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.